श्री स्वामी समर्थ। मी संगीता। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती, घरात पैसा धन संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी आणि घरात लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये श्री सूक्त जे आहे त्याचं पठण कसं करावे, त्याचे लाभ काय आहेत, श्री सूक्त संपूर्ण मी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा, कारण श्री सूक्तचे आहे तर त्याच्याबद्दल थोडक्यात मी सुरुवातीला माहिती सांगते की आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदावी आणि घरात नेहमी बरकत राहावी आणि घरामध्ये शांतता कायम टिकून राहावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नामध्ये असतो आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असावा असे प्रत्येक स्त्रीलाच वाटत असतं। आणि त्यासाठी आपण घरात स्त्रिया काय करतो, अनेक व्रत वैकल्ये पूजा पाठ यज्ञ खूप काही नेहमी आपण याच्यामध्ये मग्न असतो। पण आपल्याला खूप गोष्टी अशा माहीत नाही आहेत की माता लक्ष्मीला नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी आपण जर आपल्या घरामध्ये जर नियमितपणे श्री सूक्ताचे पठण केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो। ही खूप लाखातली गोष्ट आहे। हे करून पहा, उपाय खूप चांगला आहे आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मी। जर आपण श्री सूक्ताचे पाठ केले पठण केले तर श्री सूक्ताचे पाठ कसे करावे, हे कसं वाचावं आणि किती वेळ वाचावे हे जर आपल्याला माहितीच नसेल आणि आपण नियमितपणे जर श्री सूक्ताचे पाठ केले याचा काय फायदा होतो आणि आपण श्री सूक्ताचे पठण जर रोज करत असेल आणि त्याचे तुम्हाला काही नियमच माहिती नसतील, नियमाबद्दल तुम्हाला थोडीही आयडिया नसेल तर तुम्ही कितीही श्री सूक्ताचे वाचन केलं तर त्याचा काहीही फायदा होत नाही। हे तुम्हाला नक्कीच वाटत असेल की श्री सूक्ताबद्दल काय माहिती आहे, नेमकी त्याचे काय नियम आहेत, हे असंच आहे का, पठण करायलाच पाहिजे, झालं एक वेळेस पठण केलं झालं आपल्याला फायदा होईल असं नसतं। याचे सुद्धा श्री सूक्ताचे पण नियम आहेत। आता श्री सूक्त कशासाठी करतात, सर्वात महत्त्वाचा आपण किती पण षोडशोपचार पूजा केली, किती पण वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा केली, पूजा अर्चना केल्या आणि त्याच्यामध्ये आपलं थोडं पण चुकलं तर आपल्याला त्या पूजेचं काहीही फळ मिळत नाही। आपण किती ईश्वरीय आराधना म्हणून म्हणजे खूप मनापासून पूजा अर्चा करतो, यज्ञ करतो, नवस करतो, उपास तपास करतो, पण त्याच्यामध्ये थोडं पण मागे पुढे झालं तर त्याचा काही आपल्याला फळ मिळत नाही। आता माता लक्ष्मीला जर प्रसन्न करण्यासाठी आपण जर कुठलीही पूजा करत असेल तर केव्हाही प्रत्येक वेळेला सर्वात पहिलं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आवाहन करावं लागतं। नेहमी माता लक्ष्मीच्या सान्निध्यात राहण्यासाठी, माता लक्ष्मीची आपल्याला विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी काय वाचा आणि मनाने शुद्ध व पवित्र राहून आपल्याला काय करायला पाहिजे, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री सूक्ताचे माता लक्ष्मीची स्तुती करावी आणि श्री सूक्ताचे पठण करायला पाहिजेत। श्री सूक्ताचे पठण केल्यानंतर त्याचे काय फायदे आहेत आणि नेमके त्याचे काय नियम आहेत हे थोडक्यात बघूया। सर्वात पहिले तर श्री सूक्त वाचण्याचे जे नियम आहेत, नियम अगदी सोपे आहेत, त्याच्यासाठी वेगळं काही नाही। श्री सूक्त वाचन जर करायचं असेल त्याचे वेगळं काही नाही आहे, पण वेगवेगळे यासाठी म्हटलं आहे कारण श्री सूक्त कोणत्या टायमाला वाचायला पाहिजेत, कधी वाचायला पाहिजेत आणि कधी सुरुवात करायला पाहिजेत ही खूप महत्त्वाची माहिती आहे। म्हणून याला नियम म्हटलं, कारण आपल्याला असं वाटते की नित्य साधेपणानं जर श्री सूक्त वाचायचे असेल, जर आपल्याला आठवड्यातून एकदाच आपल्या घरी श्री सूक्ताचे पठण करायचं असेल किंवा आपल्याला नियमित अनुष्ठान श्री सूक्ताचं पठण करायचं असेल तर त्यासाठी थोडा फरक आहे। आणि नियम काय आहे त्याचे, आपण मनोभावे कोणत्याही नियमामध्ये श्री सूक्ताचे वाचन अथवा पठण करत असेल तर आपल्याला माता लक्ष्मी नक्की 100% प्रसन्न होते, यात काहीच शंका नाही। फक्त ते आपल्या आवडी म्हणजे आपल्या घराच्या वातावरणानुसार आपल्या कामानुसार जशी तुम्हाला सवड जशी मिळेल त्याच्यावर अवलंबून आहे। पण ह्या सगळ्या जे नियम वाचण्याची जी ही पद्धत आहे ती कशी,
आता श्रीसूक्त वाचनाचा साधा आणि सरळ सोपा नियम म्हणजे आपल्याला दररोज सकाळी उठायचं आणि सकाळ आणि संध्याकाळी 2 वेळा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीसूक्ताचे पठण केले तर तुम्हाला माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच हटणार नाही. कायम माता लक्ष्मी, अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. खूप सोपा नियम आहे. सकाळी लवकर उठून आणि संध्याकाळीच्या वेळेस स्वच्छ शरीर आणि मनाने पूर्णपणे शांत होऊन आपल्या देवघरामध्ये एक छोटासा गाईचा तुपाचा दिवा लावायचा आणि नियमित एकच नियम ठेवायचा, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. तुम्ही जर हा 2 नियम सेम ठेवले, ज्या नियमावर ज्या वेळेवर रोज माता लक्ष्मीला तुम्ही जर आमंत्रण केलं, 100% रोजच्या रोज 2 वेळा कोणीतरी आतुरतेनं, आपल्याला लक्ष्मी मातेला पण वाटलं पाहिजे की कोणीतरी आतुरतेने आपल्याला हाक मारतं आणि नित्य नियमानं त्याच वेळेमध्ये लक्ष्मी कधीही दुर्लक्ष न करता 100% तुम्हाला प्रत्यक्षात लक्ष्मीचं दर्शन तर होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या पाठीशी राहील. आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही जर सकाळचा आणि संध्याकाळचा नियम एकच ठेवला, देवारामध्ये छोटूसा गाईचा तुपाचा दिवा लावून नियमित श्रीसूक्ताचं पाठ केल्यानं आपल्याला धन, धान्य, सुख, ऐश्वर्य, समृद्धी 100% प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि घरामध्ये कायम आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहते. आता याचे नियम काय आहेत? जर श्रीसूक्ताचा पाठ तुम्हाला करायचा असेल तर एक साधा मार्ग आहे त्याचा. फक्त जर तुम्ही 7 दिवसाचं, आता हे कसे सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम आपल्या घरामध्ये वाचन केलं तर खूप चांगलं. जर सकाळ संध्याकाळ तुम्ही वाचन करू शकत नाही आणि 7 दिवसाचं तुम्हाला साप्ताहिक करायचं असेल तर रोज म्हणजे शुक्रवारी जर सुरुवात केली तर पुढच्या गुरुवारी तुम्हाला याची सांगता करायची. शुक्रवारी रोज श्रीसूक्त पठण करायचं आणि श्रीसूक्त पठण केल्यानंतर काय एक म्हणजे सुरुवात कशी करायची, शुक्रवारी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा आपल्या कुलदेवीचा जो फोटो आहे किंवा चांदीचं टाक असतं ते घ्यायचं आणि तुपाचा दिवा, अगरबत्ती लावायची, फूल, कमळाचं फूल असेल तर फूल, जे माता लक्ष्मीला प्रिय फूल आहे आणि तुम्ही ते अर्पण करू शकता ते फूल घ्यायचं आणि दिवा लावून 7 दिवसाची सांगता म्हणजे संकल्प करायचा. काही संकल्प करून करायचा असेल तर पहिल्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी करायचा संकल्प आणि रोज तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आणि त्यानंतर 6 दिवस झाले की 7व्या दिवशी काय करायचं, आपल्याला 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आणि 1 वेळा श्री विष्णू सहस्त्रनामाचा एक पाठ करायचा. 16 श्रीसूक्त स्तोत्राचं 1 वेळा 6 दिवस करायचं, 16 वेळा 7व्या दिवशी 16 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करून त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करून त्याची सांगता करायची. हे झाले 7 दिवसाचं पारायण, 7 दिवसाची सांगता. परत दुसऱ्या दिवशीपासून परत हाच नियम आपल्याला चालू ठेवायचा. हे नेहमीसाठी पण करू शकता. तुम्हाला माता लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही आणि माता लक्ष्मीला तुम्ही जे मागाल, ज्या ठिकाणाहून तुम्हाला अपेक्षाच नाही पैसे यायची, त्या ठिकाणाहून सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसे येतील. पैशाला 1000 तुमच्या घरामध्ये वाटा येतील पैसे येण्याचे, तुम्ही जर अशा नियमाने श्रीसूक्ताचा पाठ केला तर. आणि दुसरी गोष्ट, असं नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही हा पण नियम ठेवू शकता. जर श्रीसूक्ताचं पठण तुम्ही रोज संध्याकाळी 6:30 ते 7च्या वेळेला जर तुम्ही श्रीसूक्ताचं पठण केलं तर या वेळेला माता लक्ष्मी येण्याचं आगमनाची तयारी असते आणि तो काळ माता लक्ष्मी येण्याचाच असतो. ती वेळच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते, म्हणजे तो वेळ तिचाच असतो. आता त्याच्यापासून थोडक्यात हा व्हिडिओ थोडा मोठा होतो पण पूर्ण पहा प्लीज. आता याचे फायदे मी थोडक्यात तुम्हाला फायदे पण सांगते याचं. ह्या श्रीसूक्त हे एक वैदिक सूक्त असून वेद मंत्र आहेत, त्यामुळे त्या मंत्रामध्ये एक विलक्षण चैतन्य आहे आणि आपल्या नियमित वाचनाने आपल्याला भरपूर 100% फायदा होतो आणि आपल्या घरातली नकारात्मकता दूर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहतं. म्हणून नक्कीच तुम्ही करा. आणि जर घरात नेहमी कटकटी, भांडणे आणि मारामारी, गैरसमज, वादिवाद होत असेल तर श्रीसूक्ताच्या नियमित वाचनाने सर्व कटकटी, भांडणे 100% संपून आपल्या घरामध्ये आनंद वास राहतो आणि घरातील सर्वांची मने ही 100% शांत आणि प्रसन्न राहतील. हे करून पहा. त्याच्यानंतर आपली आर्थिक स्थिती असेल तर ती खूप झपाट्याने सुधारत असते आणि आपल्या कामामध्ये 100% यश यायला लागते आणि घरामध्ये धनाची आवक वाढते आणि आपल्या घरामध्ये आजारपण राहत नाही. आपला जर व्यवसाय असेल तर तो
खूपच लवकर म्हणजे त्याची वाढ होते आणि वाढतच जातो. आणि जर आपण नोकरी करत असाल तर आपल्याला असं पदोन्नती तो योग जुळून येतात आणि कोणत्याही कारणाने 100% आपल्या घरात पैसा टिकून राहतो आणि अचानक धनलाभाचे आपल्याला योग वेगवेगळे योग जुळून येतात. असे हे श्रीसूक्ताचे नियमित वाचन केल्यानं खरंच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, यात काही शंका नाही. म्हणून तुम्हाला श्रीसूक्ताचे पठणाची ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्लीज प्रतिसाद द्या. खूप मेहनत करते मी, ही मेहनत करून सुद्धा माझ्या चॅनलला माझ्या इतकी छान मेहनत करून एवढी माहिती देऊन फक्त 50, 60, 100 असे व्ह्यूज यायलेत. प्लीज व्यवस्थित पूर्ण माहिती घ्या, तर उपाय करून पहा आणि उपाय केल्यानंतर काय फळ मिळते तुम्हाला मग मला लिहून पाठवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही माहिती आवडली असेल तर प्लीज जय माता दी लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.